अमरावतीमध्ये कोरोना झपाट्याने वाढत असून यामध्ये 7 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निर्बंध कडक करण्याचे ठरविले आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। अमरावतीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 498 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती। त्यामध्ये 7 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निर्बंध कडक करण्याचे ठरविले आहे। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमरावतीचा आढावा घेऊन या ठिकाणी संचारबंदीसह निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार केले असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भामध्ये मुंबईला दुपारी महत्त्वाची बैठक बोलावली होती। कोरोनाच्या संकटातून सावरलेल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे राज्य सरकार हाय अलर्ट झाले आहे। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे। राज्यामध्ये ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे अशा काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुंबई, पुणे, अमरावती आणि कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे। अमरावतीमध्ये सुद्धा परिस्थिती चिंताजनक झालेली आहे। त्यामुळे राज्य सरकारने कोणतेही विलंब न करता तातडीने उपाययोजना करण्याचे ठरवले आहे। दरम्यान कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकिरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। मास्क वापरा, गर्दी टाळा, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल असा इशारा सुद्धा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे। सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे। जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे। शिवाय ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे तेथे कंटेनमेंट झोन तयार करण्याची तयारी ठेवावी असे सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजाविले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।